नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबर 2025 वार सोमवार तर या दिवशी आलेली आहे. आणि लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमधील सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजेच कोजागिरी. खरं तर वर्षातून आपण नेहमीच माता लक्ष्मीची पूजा ही करत असतो, पण वर्षातून दोनदा आपण लक्ष्मीपूजन हे केले जाते असे म्हटले जाते. तर पहिलं येतं ते म्हणजे शरद पौर्णिमा, जिलाच आपण कोजागिरी पौर्णिमा असे म्हणत असतो. आणि दुसरी येते ती म्हणजेच दिवाळी, तर तेव्हा देखील आपण लक्ष्मीपूजन हे करत असतो. तर या वर्षीची कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपण कशी करावी, विधिवत लक्ष्मीपूजन कसे करावे, इंद्र, चंद्र, लक्ष्मी, कुबेर, लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्याला ही करायची आहे. तर ही सेवा आपल्याला वर्षातून एकदाच करता येते. तर ती कशा प्रकारे करावी, सेवा कोणत्या कराव्या, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि जेव्हा समुद्रमंथन झालं तर त्यामधूनच माता लक्ष्मीचा जन्म झाला आहे. आणि समुद्रमंथन झाल्यानंतर जेव्हा 14 रत्ने बाहेर पडले तेव्हा माता लक्ष्मीचा जन्म झाला. आणि कोजागिरी पौर्णिमा, जिलाच आपण शरद पौर्णिमा असे म्हणत असतो, तर या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाल्यामुळे या दिवशी केलेल्या ज्या काही आपण सेवा असतात तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. खूप प्रभावी सेवा असतात. आणि असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी, इंद्रदेव, कुबेर तर हे रात्री 12 वाजता पृथ्वीवर येतात आणि कोण जागरती म्हणजेच कोण जागे आहेत आणि जे जागे आहेत, जे भगवंताची सेवा करत असतात त्यांना भरभरून आशीर्वाद देतात. त्या व्यक्तीचं खूप कल्याण करतात आणि जे झोपलेले असतात ते आयुष्यभर दरिद्रीच असते असे देखील म्हटले जाते. तर या दिवशी आपण अनेक सेवा देखील करत असतो. तर सेवा कधी करावी, तर बघा, पौर्णिमा ही 6 तारखेला दुपारी 12:34 लागणार आहे आणि 7 तारखेला सकाळी 9:18 संपणार आहे. तर ही सेवा पौर्णिमेच्या कालावधीतच करायची असते. म्हणजे सोमवारी रात्री 12ला मांडणी करायची आहे. तर 12च्या आतच तुम्ही मांडणी करून घेऊ शकता आणि त्यानंतर 12 ते 12:30 तर या दरम्यान आपल्याला सेवा ही करायची असते. मांडणी कशी करावी, तर बघा, सोमवारी रात्री 12ला मांडणी करा किंवा त्याच्या आधीच तुम्ही मांडणी करून ठेवू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात, मांडणी करणार आहात, तर ती जागा स्वच्छ करायची आहे. त्यावरती एक चौरंग किंवा पाट ठेवायचं आहे आणि त्यावर एक पांढरा कपडा टाकायचा आहे. तर पांढराच का, तर बघा, पांढरं हे चंद्र आणि शुक्राचं प्रतीक आहे आणि म्हणूनच पांढऱ्या रंगाचे वस्त्र आपल्याला त्यावर टाकायचं आहे. त्यानंतर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, एक फूल अर्पण करायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला भगवान कुबेर आणि लक्ष्मी, माता लक्ष्मी, चंद्र, इंद्र तर यांची पूजा करायची असते आणि ही आपल्याला वर्षातून एकदाच करायची असते. तर आपल्याला या पाटावर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती देखील ठेवू शकता. तर 2 विड्याची पानं ठेवायची आहे आणि त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची आहे. लक्ष्मीबरोबरच या दिवशी आपल्याला भगवान कुबेरांची देखील पूजा करायची असते. तर त्याच्याच शेजारी लक्ष्मीची आपण ज्या ठिकाणी स्थापना केली आहे तर त्याच्याच शेजारी 2 विड्यांच्या पानावर तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला कुबेरांचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर एक तांदळाची रास आपल्याला काढायची आहे आणि त्यावर हळद, कुंकू अर्पण करून त्यावर आपल्याला एक तांब्यात स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे. तांब्यावर समोर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि बाजूने 5 रेषा ओढून घ्यायच्या आहे. तर हे आहे इंद्राचं प्रतीक. आणि तांब्यामध्ये आपल्याला एक आंब्याचं डहाळे देखील ठेवायचं आहे. त्यानंतर चंद्रदेवाचं प्रतीक काढायचं आहे. तर तांदळाची रास आपल्याला गोल आकारामध्ये काढायची आहे. हे झाल्यावर आपल्याला या सर्वांची पूजा करायची आहे. तर प्रथम आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीचा कोणताही तुम्ही मंत्र म्हणून पूजा करू शकता. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. तसेच तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. त्यावर कमलगट्ट्याची माळ ही ठेवा. त्यानंतर कुबेरांचं जे प्रतीक आपण सुपारी म्हणून ठेवले आहे तर त्या कुबेरांची आपल्याला पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. कुबेर मंत्र म्हणून पूजा करायची आहे. त्यानंतर कलशाची पूजा करायची आहे, ओम इंद्रदेवताय नमः म्हणून. त्यानंतर चंद्राची पूजा करायची आहे. त्या चंद्रदेवांना देखील हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे, ओम चंद्रदेवताय नमः. तर ही झाली पूजा. ही पूजा झाल्यानंतर आपल्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे.
कोजागिरीची रात्र ही चंद्राची रात्र आहे आणि दूध हे चंद्राखाली ठेवून त्यानंतर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. तर या दिवशी रात्री चंद्राच्या सानिध्यामध्ये लोक जागरण करत असतात व देवांना प्रसन्न करून घेत असतात. अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री 12 ते 12:39 तर या कालावधीमध्ये ही पूजा करायची असते आणि देवाला आपल्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. ही मांडणी रात्री 12च्या आत देखील तुम्ही करून ठेवू शकता. म्हणजे 11-11:30 वाजता तुम्ही मांडणी करू शकता आणि 12 वाजले की तेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. तर फक्त मांडणी करून होत नाही, तर आपल्याला सेवा देखील करायची असते. तर आपल्याला 12 ते 12:30 या वेळेमध्ये पूजा करायची असते आणि या दुधामध्ये चंद्राचा प्रकाश पडला पाहिजे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपामध्ये अमृताचा प्रसाद आपल्याला देत असेल. ही पूजा झाल्यावर जे दूध ठेवलं आहे तर त्यालाही हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे, पूजा करायची आहे. तसेच आपल्याला दुपारीच थोडेसे तुळशीपत्र तोडून घ्यायचे आहे आणि त्या नैवेद्यामध्ये म्हणजेच त्या दुधामध्ये आपल्याला हे तुळशीपत्र हे टाकायचे आहे आणि एक मंत्र देखील आपल्याला पठण करायचं आहे. तर तो मंत्र असा आहे: ऋणरोगादी दारिद्र्य अपमृत्यू भयशोक मनस्ताप नाशयतु मम सर्वदा. तर अशी प्रार्थना करायची आहे. तर 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला सेवा काय करायची आहे, तर बघा, लक्ष्मी प्राप्तीच्या सर्व प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. तर प्रथम आपल्याला 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 16 वेळा श्री सुक्तम आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यासोबतच गीतेचा 15वा अध्याय देखील आपल्याला पठण करायचा आहे. सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे. अतिशय प्रभावी अशा या सर्व सेवा आहेत. तर आवर्जून तुम्ही ही सेवा करा. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यामुळे आवर्जून या सेवा करायच्या आहे. अतिशय महत्त्वाच्या सेवा आहेत. लक्ष्मी प्राप्तीची अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी सेवा आहे. लक्ष्मी ही अनेक प्रकारची आहे आणि या सर्व लक्ष्मी या दिवशी जागृत असतात. त्यामुळे आवर्जून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही या सर्व सेवा करा.